सर चहा घ्या. नाही रघु, चहा नकोय. सर कॉफी आणू तुम्हाला? थोडं खायला? नाही, भूक नाही रघु. अहो सर असं कसं चालेल, थोडं तरी खातो मी. मला 100% खात्री होती की हे कॉन्ट्रॅक्ट वहिनीलाच मिळणार. सर इवन आय वॉज प्रिटी शुअर. पण ऐन वेळी लॅपटॉपने दगा दिला. पण मला एक कळत नाही, फाईल अशी गायब होतेच कशी? सर मला वाटतंय कोणीतरी हे मुद्दाम केलंय. वहिनींना हे कॉन्ट्रॅक्ट मिळू नये म्हणून मुद्दाम केलंय कोणीतरी. मुद्दाम? पण कोण करणार आहे असं? जेनी म्हणत होती गुरु सर. मे बी. म्हणजे आनंद, तुला पण असंच वाटतंय? हो सर. म्हणजे एरवी जर कोणी मला गुरुचं नाव दिलं असतं तर मला विश्वास बसला नसता. आता माझा जास्त विश्वास बसत चाललाय की तो काहीही करू शकतो. कोण काही करू शकतो? गुरु. हा? गुरु, तुला काय वाटतं? कोणी केलं असेल हे? नाही म्हणजे हे वहिनींच्या लॅपटॉप मधनं ती फाईल गायब किंवा डिलीट करणं. काही कल्पना नाही मला. नाही, पण तो जो कोणी आहे तो एक नंबरचा नतद्रष्ट माणूस आहे. गजानन महाराज शपथ, असं नाही सुटणार तो. त्याला शिक्षा मिळणार. अरे मिळणारच. अरे मी देणार आहे शिक्षा त्याला. अशा धोणार ना मी त्याला. अरे ते ते धुतात ना, ते काय म्हणतात आपण त्याला? कपडे. नाही नाही रे, कपडे नाही. ते असं धुतो ना आपण ना. भांडी. अरे भांडी नाही यार, माझ्यासारखे पैलवान असतात आणि असं हे धुतात त्याला. फाईट. हा, फाईट. अशी फाईट मारणार ना मी त्याला की तो गार पडेल. सखत मगज खराब થઈ ગયું છે મારું. अरे समोरनं वार करणार, मागणं काय वार करतोस रे? हा? असं सांगणार मी त्याला. आनंद, या जन्मी केलेल्या कर्मांची फळं या जन्मीच भोगावी लागतात. या सगळ्या प्रकारामध्ये राधिका वहिनींचं काही नुकसान झालं असं मला नाही वाटत. जे काही नुकसान झालं असणार ना, ते त्या विकृत माणसांचं. वहिनी काय रे, उद्या नवीन प्रेझेंटेशन देतील. हो, त्यांना नक्कीच कॉन्ट्रॅक्ट मिळेल, कारण त्या अनुभवातनं नक्कीच शाण्या झाल्या असतील ना. बरोबर आहे सर. अनुभवातूनच माणूस शहाणा होतो, सगळं शिकतो. खरंय. श्रेयस, आकाशात झेप घेणाऱ्या पक्षाचे पंख कापण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी त्याची झेप घेण्याची उर्मी नाही ना छाटू शकत आपण. अनमोलकर, फारच काव्यात्मक बोलायला लागलाय तुम्ही आजकाल. एवढं काही नाहीये हो. म्हणजे नसेल, नाही का? म्हणजे साधी गोष्ट आहे. बघा, कदाचित असं झालं असेल की राधिकाच्या धांदरटपणामुळे तिने डिलीट केलं असेल लॅपटॉपवरून. तसंही तिला लॅपटॉप हँडल करताना जरा प्रॉब्लेम येतोच ना, म्हणजे काही फार जमत नाही. केलं असेल चुकून प्रेझेंटेशन डिलीट. आता आपल्या हातून नाही का, कधीतरी चुकून प्रेझेंटेशन वगैरे डिलीट होतातच की. तुझ्याकडनं झाली आहे का प्रेझेंटेशन डिलीट कधी? नाही, माझ्या हातून नाही झाले, पण शक्यता नाकारता नाही ना येत आनंद. तरी मी म्हणत होतो तिला की मी मदत करतो ना, काय वाटेल ती मदत मी करतो. पण नाही, तिला एकटीलाच सगळं करायचं होतं. मीच करते बघा, मीच करते तर झालं असं. फेल झाली, त्याला आता आपण तरी काय करणार ना. राधिका फेल झाली हेच खरंय. व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. राधिका वहिनी कधीच फेल होऊ शकत नाही. मला खात्री आहे वहिनींचं प्रेझेंटेशन मस्तच झालं असणार. हे काय स्माइल करताय? मी म्हटलो होतो. तू कधी
कधी म्हटलं होतंस? हे मी म्हटलं होतं. मी म्हंटलो होतो. सुबोध, मी म्हटलं होतं की तिचं प्रेझेंटेशन मस्त झालेलं मला असेल. वहिनींवर- ते भाऊ प्रेझेंटेशन नाही झालं. म्हणजे रेवती, प्रेझेंटेशन लॅपटॉप मधनं डिलीट झालं होतं म्हणून मला तसंच यावं लागलं. अगं डिलीट कशी होऊ शकते? मी स्वतः सेव्ह केलं होतं ते आणि परत चेकही केलं होतं. रेवती, हे का झालं, कसं झालं मला नाही माहिती, पण लॅपटॉप मध्ये प्रेझेंटेशन नव्हतं हे मात्र सत्य आहे. अगं पण नाही, आणि यामध्ये दोष कुणाचाच नाही. असेल तर तो माझाच आहे. लॅपटॉप मध्ये प्रेझेंटेशन नसताना सुद्धा मला तिथे बोलता यायला हवं होतं की नाही, पण नाही बोलता आलं, नाही समजावून सांगता आलं, कारण मी तेवढी तयारीच केली नव्हती, तेवढा वेळच दिला नव्हता, म्हणून हे सगळं झालं. मी तिथे गोंधळून गेले, ही माझी चूक झाली. हो वहिनी, पण तुम्ही निराश होऊ नका. नाही 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 गुप्ते भाऊ, मी नाही निराश झाले, खरंच नाही. नाही म्हणजे त्यावेळेला वाईट वाटलं हो थोडस, पण नंतर विचार केला का एक साधी मुंगी असते ना, ती सुद्धा भिंतीवरती चढण्याचा दादा प्रयत्न करते, खाली पडते, पुन्हा चढते. मग आपण तर माणसं आहोत ना, आपण काहून नाही प्रयत्न करायचा? पुढच्या वेळेला असं नाही होणार. मी खूप मेहनत घेईन आणि पुढचं प्रेझेंटेशन चांगलंच करीन. राधिकाचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल ना? अरे हो, म्हणजे काय, म्हणजे आतापर्यंत तिला सतत जिंकायची सवय होती ना, आता बघ कशी तोंड कशी पडली. ऑब्विसली बनणार होती ती. अंडरस्टँड, तिला त्याचे लिमिटेशन्स कळत नाही का? आणि काय प्रेझेंटेशन करणार होती जाऊन, काय म्हणणार होती, काहून आणि करून राहिली आणि यक. जाऊ दे ना, तशा नाही, आपण कशाला विचार करायचा. हे बघ, तिला खूप वाटत होतं की ते राधिका मसाले कंपनी आता मोठी होईल, आपला टर्नओव्हर वाढेल, पण असं काही होणार नाहीये. एक लक्षात घे, राधिका माझ्या लेवलला कधीच येऊ शकत नाही. तिच्यामध्ये तेवढी धमकच नाहीये का, कॉन्फिडन्सच नाही. त्यामुळे लेट्स सेलिब्रेट आवर सक्सेस. आय नो, लेट्स सेलिब्रेट. बट यू नो व्हॉट, आय स्टिल कांट बिलीव्ह हे सगळं तू माझ्यासाठी केलं यार. अरे ऑफकोर्स बच्चा, तुझ्यासाठी करणार ना. आय लव्ह यू. आय नो, आय लव्ह यू टू. नाही, नुसतं लव्ह यू आणि थँक्यू म्हणून चालणार नाहीये, तुला माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करावं लागेल. स्पेशल राहू दे, मी काही प्लॅन केलं तरी तुझ्याकडे वेळ आहे का? एकदा घरात गेलास की बाहेर पण येत नाही. आता बच्चा, तुला माहिती आहे ना ऑफिस आणि घरामध्ये काय हालत आहे ते. पण तरी आपण एक काम करू ना, आपण विकेंडला वगैरे प्लॅन करू ना मस्त. वीकेंड हं. आपण राधिकाचं आणि मॉन्स्टरचं काय? त्याला मॉन्स्टर म्हणू नको, किती वेळा सांगितलं मी त्याला, अथर्व नाव आहे त्याचं. हा, मला बघू दे या विकेंडला एक्झॅक्टली डेट काय आहे, म्हणजे आपण बघूया. अरे हे बघ, मी बोलण्याच्या नादात विसरलोच, माझा या आठवड्यात वाढदिवस आहे. बर्थडे मी विसरलेच होते. ओ गॉड. ओके, आपण सेलिब्रेट करूया. हो ऑफकोर्स, आपण सेलिब्रेट करूया. आणि ऐक ना, हं. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेणार आहे खूप मोठं. काय? डोंट वरी, माझ्या सॅलरीतून घे. काय? हो सिरियसली, मी नाही यूज करणार क्रेडिट कार्ड तुझं. पण आपला प्लॅन ऑन आहे. हो नक्की नक्की, आपण चाललोय. आता ऐन वेळी राधिकाने काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवली. ए डोंट थिंक अदरवाइज. आपण जायचंय, प्लॅन ऑन आहे प्लीज. नाही नाही, ऑफकोर्स जायचं बच्चा, पक्का ठरलं. Done? बच्चा आता निघूया ना.